पुढची काय रूपरेषा आहे तुमची? कारण की आता तुम्ही पुन्हा परत पुण्यात चाललेले आहे, जो प्रकार घडला परवा. खरं तर आज आम्ही पुण्यामध्ये पोचतो आहोत. आज संध्याकाळी काही खाजगी वाहिन्यांबरोबर मुलाखती आहेत आणि उद्या परत मी मुंबईला जातो आहे आणि महाराष्ट्रामधल्या एकूण स्थितीगतीसंदर्भात ओबीसीच्या विरोधी ज्या लोकांनी भूमिका घेतली त्या लोकांची मी यादी बनवलेली आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही प्रॅक्टिकली त्या मतदारसंघामध्ये आपल्याला कशा पद्धतीनं जाता येईल या दृष्टिकोनातून आम्ही काम करणार आहोत. आणि आम्ही काही IT कंपन्यांबरोबर आम्ही सल्लामसलत केलेली आहे. पुण्यामध्ये एक indialeader.com नावाची एक IT कंपनी आहे. त्या कंपनीच्या माध्यमातून आम्ही 100 विधानसभा मतदारसंघांचा रोडमॅप तयार केलेला आहे, ॲनालिसिस केलेला आहे, कास्टवाईज ॲनालिसिस केलेलं आहे आणि तिथल्या माणसांच्या मनामध्ये काय भावना आहे याच्यावरती. आणि आम्ही नुसतं मोघामपणे बोलत नाही आहोत. आम्ही या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये इथल्या राज्यकर्त्यांनी ओबीसीवरती, भटक्या विमुक्तांवरती कशा प्रकारे अन्याय केला आहे. ओबीसींना किंवा भटक्या विमुक्तांना आरक्षणाच्या मागणीत गुंतवून ठेवायचं आणि राजसत्ता मात्र आपल्याकडे ठेवायची, पैसा आपल्याकडे ठेवायचा, महत्त्वाची पदं आपल्याकडे ठेवायची, हे धोरण या महाराष्ट्रामध्ये राबवलं गेलं आहे. याला आम्ही छेद देणार आहोत आणि या माणसांना आम्ही घरी बसवणार आहोत. निवड तुम्ही जी 100 लोकांची लिस्ट केली, पक्षवाईज आहे की कास्टवाईज आहे? काय कास्टवाईज आहे. त्यामध्ये सर्व पक्षातली लोक आहेत. त्यामुळं अमुक पक्ष किंवा अमुक आघाडी असं नाही. ज्या लोकांनी ओबीसीच्या आरक्षणाच्या बाजूनं भूमिका घेतली नाही, ज्या लोकांनी जरांगेंना अंतरवली सराटीमध्ये जाऊन पाठिंबा दिला, लेखी पाठिंबा दिला, रसद पुरवली, त्या माणसांची कुणाला पाडायचं किंवा कुठल्या माणसाला कायद्याच्या सभागृहात निवडून जाऊ द्यायचं नाही याचं आमचं धोरण ठरलेलं आहे. काल चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, कुणाला पाडापाडीचं राजकारण आपण करू नये, म्हणजे तुम्ही असो की जरांगे असो, जे काही ठरवेल ती जनता ठरवेल. जनता तर ठरवणारच आहे. आम्ही जनतेचा हिस्सा नाही आहोत का बावनकुळे साहेब? अहो बावनकुळे साहेब, तुम्हाला ओबीसीचा नेता म्हणून तुम्ही स्वतःला बनवून घेता आणि जे ओबीसीचं आरक्षण आज जवळजवळ संपुष्टात आलेलं आहे त्या प्रश्नावर बावनकुळे तुम्ही एका शब्दानं बोलत नाही. हाच ओबीसी तुम्हाला का दारात उभा करेल, का तुम्हाला निवडून देईल? आणि पाडापाडी म्हणजे काय? राजसत्ता ही अंतिम आहे. ओबीसीच्या बाजूनं जर भूमिका घेणार नसतील तर त्या माणसांना आम्ही निश्चित पाडू. तुम्ही ज्यांच्यासोबत मंचावर